नमस्कार. हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 2025मध्ये कालभैरव जयंती कधी आहे, पूजाविधी, या दिवशीचे विशेष उपाय, धार्मिक महत्त्व, तिथी याबद्दल. 12 नोव्हेंबर 2025 बुधवार रोजी कालभैरव जयंती आहे. या दिवशी कालभैरवांची पूजा, आराधना, उपासना केली जाते, ज्याला कालभैरव अष्टमी किंवा कालाष्टमी असेही म्हणतात. कालभैरव जयंती 2025मध्ये 11 नोव्हेंबर 2025 मंगळवार रोजी संध्याकाळी सुरू होईल आणि 12 नोव्हेंबर 2025 रोजी संपेल. धार्मिक महत्त्व. भगवान कालभैरव हे भगवान श्री शिवांचे उग्र रूप आहेत. सर्व संकटांचा नाश करणारे मानले जातात. या दिवशी भक्त कालभैरवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष पूजाविधी, उपाय करतात. त्यामुळे जीवनातील नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मकता वाढते. व्यक्तीला शौर्य आणि धैर्य मिळते. जीवनातील समस्यांना तोंड देणे सोपे जाते. कालभैरवांची आराधना केल्याने भूतबाधा, तांत्रिक बाधा इत्यादी समस्या नष्ट होतात. उपाय. नियमित भैरव अष्टकाचे पठण केले पाहिजे. त्वरित लाभ होतो अशी मान्यता आहे की यामुळे वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती, कुंडलीतील दोष, राहू केतू यासारखे ग्रह देखील शांत होतात. जीवनाचे ज्ञान मिळते. मोक्ष प्राप्ती होते. कालभैरव अष्टकाचा जप केल्याने आपल्याला अनेक शोक म्हणजेच दुःख, मोह म्हणजे आसक्ती, भ्रम म्हणजे जे आपल्या दुःखाचे कारण असते, दैन्य म्हणजे गरिबी किंवा अभावाची भावना, लोभ म्हणजेच लालसा, कोप म्हणजे चिडचिड किंवा क्रोध आणि ताप म्हणजे होणारी पीडा, वेदना यापासून आपल्याला मुक्ती मिळते. भगवान कालभैरवांचे वर्णन भूत, संगनायक, पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या 5 भूतांचे स्वामी असे केले जाते. भैरवांचे स्मरण केल्याने आनंदाची प्राप्ती होते. सर्व चिंतांपासून मुक्ती मिळते. भैरव या शब्दाचा अर्थ आहे भयानक अथवा भयंकर. हे भगवान शिवांचे रौद्र रूप आहेत, ज्यात भगवान शिव हे दुःखी, दीन, भयमुक्त भक्तांना अभय देऊन पापी आणि दुर्जनांपासून आपल्या भक्तांचे रक्षण करतात. भैरवांना दंडपाणी असे म्हणतात. दंडपाणी अर्थात दंड करणारा, शासन करणारा, दुराचारी, अधर्मी, अत्याचारी आणि पापींना शिक्षा करण्याचे कार्य भगवान शिव कालभैरव अवताराच्या माध्यमातून करतात. म्हणूनच त्यांचे शस्त्र, काठी व त्रिशूल आहे. त्यांना स्वासवा असेही म्हणतात. स्वासवा म्हणजे ज्याचे वाहन कुत्र आहे. भैरव यांची तंत्रसाधनेमध्ये खूप महत्त्व आहे. तंत्रसाधनेमध्ये भैरवांची 8 नावे नमूद केली आहेत. भैरव, असितांग, रूर, चंडक, क्रोध, उन्मत्त, कपाली, संहार, भैरव, कालभैरव, बटुक भैरव अशी ही त्यांची नावे लोकप्रिय आहेत. भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरी त्यांची पूजा करणे भक्तांसाठी नेहमीच मुक्तिदायक आणि सुखद असते. कालभैरवांची उपासना केल्यास जीवनात किंवा आपल्या प्रगतीमध्ये ठरणारे सर्वात मोठे अडथळे, अडसर दूर होतात. सर्वात मोठे शत्रू देखील शांत होतात. आपण आर्थिक चणचणीत असाल, कर्जात असाल तर त्यातून सहज मुक्ती मिळते. मानसिक त्रासातून कालभैरव आपल्याला बाहेर काढतात. जीवनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी ओम कालभैरवाय नमः या मंत्राची उपासना करावी. आर्थिक चंचलता दूर करण्यासाठी आणि कर्जातून मुक्त मिळवण्यासाठी कालभैरवांची उपासना करून दर बुधवारी गरिबांना काळ्या रंगाची मिठाई वाटावी, जसे की काळे गुलाबजामुन, काळी बर्फी, चॉकलेट बर्फी इत्यादी. मानसिक त्रास संपत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर कालभैरवांच्या मंदिरात जाऊन तिथे नारळ कालभैरवांच्या पायांवर ठेवावा. मूर्तीसमोर बसून 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणून ठेवलेला नारळ सोबत घरी आणावा व झोपताना आपल्या उशाशी ठेवावा. जर अचानक संकट सुरू झाले आणि प्रत्येकजण साथ सोडून निघून जाऊ लागला तर शनिवारी ओम भैरवाय नमः हा जप करावा आणि भैरवजींच्या चरणी नारळ अर्पण करावा. हळूहळू संकटे दूर होतील. रविवारी कालभैरवनाथांच्या मंदिरात जाताना थोड्या प्रमाणात का होईना जिलेबी घेऊन जावी. ती त्यांच्या चरणी अर्पण करावी. हा देखील उपाय फार महत्त्वाचा मानला जातो. कालभैरवांच्या जयंतीला आपल्या घराच्या आजूबाजूला जवळपास जिथेही कालभैरवनाथाचे मंदिर असेल तेथे जाऊन दर्शन अवश्य करावे. कालभैरवनाथांच्या जयंतीपासून एक उपाय आपण सलग करू शकतो. कालभैरवनाथांना श्वान म्हणजेच कुत्रा अतिशय प्रिय आहे. त्याला वर्षभरातनं आपण जेव्हा शक्य होईल तेव्हा चपाती किंवा बिस्किट किंवा एखादा पावाचा तुकडा खाऊ घालावा. हा उपाय देखील आपल्या जीवनातील बऱ्याचशा समस्यांना दूर करण्यासाठी लाभदायक ठरतो. कालभैरव अष्टमीच्या कालभैरव जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.
हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.